आपण आता सध्या फिलिंग चेक करणार आहोत. मला काही प्रश्न आले तर त्या थ्रू आपण बघूया त्यांचं काय आन्सर येते. पहिला तर स्नेहा कांबळे यांचा प्रश्न आहे. त्यांना फिलिंग चेक करायचे, मॅरिड आहेत ते. ओके स्नेहा, आपण चेक करूया तुमच्यासाठी काय फिलिंग आहेत तुमच्या पार्टनरचे. रणराज, एक मिनिट. स्नेहा आणि रणराज काय फिलिंग, स्नेहासाठी रणराजची काय फिलिंग आहे का आपण चेक करूया. स्नेहा, तुमच्यासाठी तुमच्या पार्टनरची फिलिंग काय आहे, तुमची त्यांची फिलिंग तुमच्यासाठी काय आहे. स्नेहासाठी रणराजची फिलिंग काय आहे. 19 जानेवारी रणराजची बर्थडे डेट आहे, तर त्यांची फिलिंग काय आहे स्नेहासाठी. स्नेहासाठी रणराजची फिलिंग काय आहे. स्नेहासाठी रणराजची फिलिंग काय आहे. स्नेहासाठी रणराजची फिलिंग काय आहे. सगळे कार्ड घेऊया आणि मग मी तुम्हाला सगळा मेसेज क्लिअर करते. स्नेहासाठी रणराजची काय फिलिंग आहे. स्नेहासाठी रणराजची काय फिलिंग आहे. प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. स्नेहासाठी रणराजची काय फिलिंग आहे. रणराज काय फील करतो स्नेहासाठी. ओके, स्नेहासाठी रणराजची काय फिलिंग आहे. स्नेहासाठी रणराजची काय फिलिंग आहे. रणराज स्नेहासाठी काय फील करतात, काय फिलिंग आहे त्यांची स्नेहासाठी. प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. ओके, बॅलन्स करतात आहे ते. ओके, तुमच्या रिलेशनमध्ये ना तुमचे पार्टनर तुमच्यामध्ये आणि इतर गोष्टीमध्ये थोडासा बॅलन्स चाललाय. राईट, बॅलन्स येतोय. दोन्ही मेसेज येतात आहे, बॉटमची एनर्जी प्लस या कार्डामध्ये पण बॅलन्स काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आहे. एखादं वर्क असेल त्यांचं कामाच्या मध्ये आणि तुमचं असं काहीतरी बॅलन्स वगैरे करत असतील असं मला वाटतंय. ओके, त्यांना असं मला वाटतं की बांधून नाही राहायचं आहे रिलेशनमध्ये, जास्त असं फ्रीडम हवं आहे. ओके, हे बटरफ्लाय कसं उडतंय ना तसं फ्रीडम हवं आहे त्यांना. त्यांना जास्त बांधून आणि ते स्वतःवर जास्त लक्ष देतात आहे. सेल्फ लव्ह जास्त, स्वतःवर जास्त लक्ष देणं, स्वतःकडं असं थोडं केअरिंग आहे, स्वतःबद्दल जास्त केअरिंग आहेत. ओके, फिलिंग तर आहे तुमच्यासाठी. कार्ड सगळे येसमध्ये आलेत स्नेहा. ओके, तुमचे हजबंडची तुमचे पार्टनर आहेत त्यांची फिलिंग तर आहे. डेफिनेटली तुमच्यासाठी काही ना काहीतरी फिलिंग आहे नक्की. एक स्टेप पुढे येतात आहे, विचार करतात आहे जायचं की नाही, काय बोलायचं की नाही, पण असा काहीतरी विचार आहे त्यांचा. सगळे कार्ड छान आले स्नेहा. असं कुठं नाहीये की काही डाऊट किंवा काय असं वाटत असं तर कार्ड मला दिसत नाहीत. थोडंसं सेल्फिश आहेत, म्हणजे स्वतःबद्दल विचार करणारा, थोडं फ्रीडममध्ये राहणारे, आपला स्वतःचा विचार करून चालणारे, आपल्यापुरतं मर्यादित गोष्ट ठेवणारे, कोणती शेअर नाही करणारी गोष्ट, असं काहीतरी तुमच्या मिस्टरांचा स्वभाव असू शकतो. तुम्हाला जास्त चांगला माहिती आहे, पण मला कार्ड थ्रू जेवढी एनर्जीज त्यांच्या पिक झाल्या तेवढं मी तुम्हाला क्लिअर केलं. आहेत त्यांना फिलिंग तुमच्याबद्दलच्या, पण काही गोष्टीमध्ये बॅलन्स करतात. आता तो बॅलन्स कोणत्या ह्याच्यामध्ये आहे किंवा काय गोष्टी तुमच्यापासून करत असतील तर माहिती नाही, पण बॅलन्स करतात आहे ते. ओके, फिलिंग आहेत तुमच्याबद्दलचा, पण स्वतःचा थोडासा विचार करून चालतात. जास्त दुसऱ्यां थ्रू हे करणार नाही आहेत ते. स्वतःकडे जास्त इम्पॉर्टन्स देतात आहे, स्वतःकडं जास्त लक्ष आहे त्यांचं. ओके, आता जे फिलिंग तर त्याच्यामध्ये नो म्हणजे असं आलेलंच नाहीये. फिलिंग आहेत, डेफिनेटली आहेत, फक्त बॅलन्स आहे. बॅलन्स कोणत्या गोष्टीचा आहे माहिती नाही. एक तर तुम्हाला आणि इथं कोणती गोष्ट आहे माहिती नाही, पण बॅलन्स डेफिनेटली ते कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीत करतात. ओके, आणखीन एक प्रश्न आहे आपला.
अनुष्का पोद्दारनी मला विचारलंय, पण प्रॉब्लेम हा झालाय की अनुष्का तुम्ही ना मला तुमचं पार्टनर कोण आहे त्याचं नाव जन्मतारीख मला काहीच दिलेलं नाही. मी कसं अफर्मेशन टाकणार कार्डवर तुम्ही मला सांगा. मी नेहमी व्हिडिओ थ्रू हेच तर बोलत असते की तुम्हाला जेव्हाही चेकिंग करायची असेल ना, मला पहिलं नाव आणि तुमची जन्मतारीख म्हणजे तुमची आणि तुमच्या प्लस पार्टनरची ज्याच्याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची आहे, ज्याच्याविषयी तुम्हाला फिलिंग चेक करायचे त्याचं. आता नेक्स्ट टाइम तुम्ही आता दिलात ना तर प्लीज जरा नाव आणि जन्मतारीख द्या. ओके. स्वाती आणि मधुसूदन, स्वातीला पण फिलिंग चेक करायचे त्यांच्या पार्टनरच्या. स्वातीसाठी काय स्वातीसाठी काय फिलिंग आहे मधुसूदनच्या, स्वातीसाठी काय फिलिंग आहे मधुसूदनच्या, मधुसूदनच्या फिलिंग स्वातीसाठी मधुसूदनच्या फिलिंग काय आहे, मधुसूदनच्या फिलिंग स्वातीसाठी काय आहे, मधुसूदनच्या फिलिंग स्वातीसाठी काय आहेत. स्वाती आपण तुमचा प्रश्न घेतोय, बघूया चेक करतोय आपण तुमच्यासाठी तुमच्या पार्टनरच्या काय फिलिंग राहणार आहेत किंवा कोणत्या फिलिंगमध्ये आहेत तुम्हाला घेऊन. ओके, आपण ते बघूया. स्ट्रेंथ, धाडशी येतं खूप, कुठली पण स्टेप घेऊ शकतात, धाडशी आहेत खूप, म्हणजे कुठल्या पण चॅलेंजला घाबरणार नाही तसं आहे त्यांची फिलिंग तुमच्यासाठी. म्हणजे अशी एखादी वेळ आली स्ट्रॉंगली तुमच्यासाठी उभं राहू शकतात. सगळ्यात छान गोष्ट मी तुम्हाला सांगते, किंग ऑफ कप्स आणि क्वीन ऑफ पेंटिकलचं कार्ड आले. राजा आणि राणी असतं ना तुम्ही, सेम तुमची जोडी आहे. ओके, फिलिंग जबरदस्त आहेत तुमच्या दोघांच्या एकमेकांसाठी. आणि तुम्ही बघू शकता दोघं पण बसलेले आहेत, म्हणजे आपले फिलिंग जास्त कोणाकडे शेअर नाहीत करत, पण इमोशनल लेवलवर जबरदस्त आहेत. तुमचं जे नातं आहे ना स्वाती, तुमचं आणि तुमचे पार्टनर आहेत त्यांचं जे नातं आहे ना नंबर 1ला आहे, खरं सांगते मी. कारण जे क्वीन आणि किंग आहे ना, राजा आणि राणी क्लिअरली दिसतंय, खूप जबरदस्त तुमचं नातं आहे आणि कायम असंच राहू दे. कारण इमोशनल लेवलवर जी तुमची अटॅचमेंट आहे ना एकमेकांसोबत ती खूप छान आहे. ओके, मी लव कार्डमधून पण चेक करते की तुमच्यासाठी काय फिलिंग आहे त्यांच्या. ओके, स्वातीसाठी काय फिलिंग आहे मधुसूदनची, स्वातीसाठी काय फिलिंग आहे. तुम्हाला माहित आहे की तुमच्या लाईफसाठी एक बेटर पर्सन आहे आणि त्यांनाही तुमच्याबद्दलचं हे माहित आहे की एक बेटर पर्सन तुमच्या लाईफसाठी ते आहे डेफिनेटली. आणि हा बॉन्ड खूप जबरदस्त आहे तुमचा. बॉन्डचं इथं एक एनर्जी येते, बॉन्ड खूप चांगला आहे तुमच्या दोघांमध्ये. जो बॉन्ड आहे ना, जे रिलेशन आहे ना इमोशनल लेवलवरचं, मी तुम्हाला परत परत सांगते, तुमची जी जोडी आहे ना ते कार्ड खूप छान आले तुमच्या दोघांसाठी. फिलिंग जबरदस्त आहेत. तुम्ही एकमेकांबद्दलचं जे प्रेम आहे ना तुमचं खूप चांगलं आहे. आता तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये आहात माहिती नाही आहे, पण फिलिंग वाईज बघाल तर तुमच्या दोघांचे खूप छान आलेले आहेत, खूप छान अटॅच आहेत ते तुमच्याशी पूर्णपणे. क्लिअरली दिसतंय, ते क्लिअरली दिसतंय. येस, बॉन्ड खूप जबरदस्त आहे. स्ट्रॉंग आहेत ते तुम्हाला घेऊन आणि तुम्ही त्यांना घेऊन स्ट्रॉंगली बिलीव्ह ठेवा, इतकं विश्वास ठेवा, इतकं खरेखुरे आहेत ते तुमच्यासाठी. स्ट्रॉंग आहेत खूप. इथं एक नातं ते हे करतात आहे, इथं तुमची एनर्जी समजा दोघांचा बॉन्ड, दोन्हीही सगळ्या कार्डमध्ये तुम्ही दोघं पण बॉन्ड आणि एनर्जी वाईज बघायला गेलं तर 2 in 1 आहे. म्हणजे एकच म्हणतो ना, आत्मा जरी वेगळा शरीर वेगळं असलं ना, आत्मा एक म्हणतो ना, तसं तुमचं रिलेशन आहे. स्वाती खूप छान आहेत तुमच्यासाठी फिलिंग आणि तुमच्याही डेफिनेटली त्यांच्यासाठी फिलिंग तसेच आहेत, म्हणून इतके छान कार्ड आले त्याच्यामध्ये. बघा, हा मेसेज मी तुम्हाला जिथं तुम्ही मला प्रश्न विचारले ना त्याच्या खाली मी मेसेज टाकते, तुम्ही मेसेज नक्की बघा, तुम्हाला बघायचे होते ना. आणि स्नेहा कांबळे तुमच्यासाठी पण मी बघा तुमच्या पार्टनरचे फिलिंग चेक केलेले आहेत, मला कुठं सुद्धा डाऊट नाही आला त्या फिलिंगमध्ये. ओके, आणखीन तुम्हाला काय नंतर कधीही फिलिंग चेक करायची असेल तर 18 ते 19 दिवसानंतरच चेक करायचे. ओके, म्हणजे माहिती असावं म्हणून मी तुम्हाला सांगते. लगेच चेक करू नका, लगेच चेक केलं तर ती फ्रिक्वेन्सी तशी नसते. ओके, तर 18 ते 19 दिवसानंतरच नंतर कधीही चेक
करायचं असेल तर मला प्रश्न विचारा. आणि ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर पार्टनरविषयी फिलिंग चेक करायची असेल तर प्लीज मला नाव आणि जन्मतारीख द्या, म्हणजे पटकन चेकिंग होते. ओके, एनर्जी कनेक्ट लवकर करता येते त्या नावाशी आणि त्या जन्मतारखेशी. चला, थँक्यू. आणि आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला डेफिनेटली सांगा. थँक्यू सो मच.